Cancer Healer Center, a new beginning. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी दोन्ही नेत्यांची भेट होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता. पालिका निवडणुकीत भाजप मनसेला काही जागा सोडण्याची चिन्ह. बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिलाय. दिल्लीच्या निकालानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केल्याचाही दावा. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील. नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या चर्चेची शक्यता. मुंडेंना मानणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचंही पंकजा मुंडेंचं मत. अजित पवारांना पत्नी आणि मुलाला निवडून आणता आलं नाही. अजित पवारांच्या राज ठाकरेंवरील टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर. राज ठाकरेंना मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनी केलं होतं वक्तव्य. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धसांच्या भूमिकेला आव्हाडांचा विरोध. हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही. याच न्यायानं कराडलाही माफ करण्याची मागणी करणार का, आव्हाडांचा सवाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी. वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात. सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद. पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली. संजीवराजेंच्या आयकर विभागाच्या चौकशीनंतर रामराजे नाईक निंबाळकरांचं स्टेटस चर्चेत. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच. रामराजेंचं नाव न घेता रणजित निंबाळकरांवर रोख. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटलांना उत्तर. धरणाची उंची वाढू देणार नसल्याचं सरकारकडून कोल्हापूर सांगलीतील शेतकऱ्यांना आश्वासन. राज्यातील धरणं 70% भरलेली. गतवर्षीच्या तुलनेत 20% जास्त साठा. सर्वाधिक 76% जलसाठा नाशिक विभागात. यंदा पाण्याची चिंता वाढण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून परदेश दौरा. मोदी 3 दिवसाच्या फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. मॅक्रॉन यांच्यासोबत AI शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवणार. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यानंतरच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. मुख्यमंत्रीपदासाठी परवेश वर्मा, सतीश उपाध्याय यांची नावं आघाडीवर. जनतेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि काँग्रेसच्या वाढत्या दबावामुळेच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा. राहुल गांधींकडून ट्विट करत निशाणा. तर पंतप्रधान मोदींनी ताबडतोब मणिपूरला भेट देण्याचंही आवाहन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात सहभागी. त्रिवेणी संगमावर स्नान करून पूजा. मंदिरांना भेट दिल्यानंतर राष्ट्रपती कुंभ अनुभव केंद्राची पाहणी करणार. RTE 25% प्रवाशाची आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन सोडत. 14 ते 15 फेब्रुवारीपासून पालकांना मुलांच्या प्रवेशाचे मेसेज येणार. राज्यातील 1,09,111 जागांकरता 3,05,161 अर्ज. Cancer Healer Center, a new beginning.